नामदेव महाराज म्हणतात ती चरणाची सेवा मला कोणत्या क्षेत्रामध्ये पाहिजे, वास द्यावा पंढरीचा, पंढरी क्षेत्रामध्ये पाहिजे आणि तो पण संताच्या संगतीमध्ये पाहिजे. कारण परमार्थ करायचा म्हटला तर संत संगतीत केला पाहिजे. करावी तातडी परमार्थी परंतु संत समागमी धरावी आवडी. पंढरपूर क्षेत्र का निवडलं याचं कारण असं आहे, जेव्हा होते चराचर तेव्हा होते पंढरपूर. पंढरपूर हे पवित्र आहे. आपल्या भारत देशामध्ये जेवढी काही तीर्थक्षेत्र आहेत तेवढं केल्याचं फळ कुठे तर पंढरपूरमध्ये. अवघे जेणे पापणाशे ते हे असे पंढरपूर. गात जागा तुम्हाला सुख जरी पाहिजे असेल तरी पण सुखालागी जरी करीशी तळमळ. त्या ठिकाणी गेल्यानंतर फक्त सुखच नाही तर आपल्याला मोक्ष सुद्धा मिळतो आणि दुसऱ्याला मोक्ष देण्याचं सामर्थ्य सुद्धा आपल्यामध्ये निर्माण होतं. आणि म्हणून पंढरपूर क्षेत्राचा महिमा खूप मोठा आहे. एकदा तरी त्या भगवान परमात्म्याच्या भेटीला आपण गेलं पाहिजे. कारण तो भगवान परमात्मा वाट पाहे उभा भेटीची आवडी करा. मग वाट पाहणारा जो भगवान परमात्मा आहे त्याची सेवा आपण केली पाहिजे. पण पहिल्यांदा आईवडिलाची सेवा केली पाहिजे. काकांनी मला सांगितलं आता पुंडलिकाची भूमिका निभावतोय. पुंडलिके काय केले, तुम्ही जर तुमच्या आईवडिलाची सेवा केली ना तर पंढरपूरला पण जायची काही गरज नाही. तुम्हाला जर असं वाटत असेल ना पंढरपूरला गेलं पाहिजे, पांडुरंगाचं दर्शन घेतलं पाहिजे, अरे तुम्ही तुमच्या वडिलाचं दर्शन घ्या, पांडुरंगाचं दर्शन घेतल्या समान आहे. जर तुम्हाला वाटत असेल पंढरपूरला गेलं पाहिजे, रुक्मिणीचं दर्शन घेतलं पाहिजे, अरे तुम्ही तुमच्या आईचं दर्शन घ्या, रुक्मिणीचं दर्शन घेतल्यास समान आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल तुळजापूरच्या देवीचं दर्शन घ्यावं तर तुम्ही तुमच्या बायकोचं दर्शन घ्या. बाहेर जायची कुठं गरज नाही. माय बाप केवळ काशी त्याने न जावे तीर्थासी. परंतु आई वडिलाची जो सेवा करतो त्यालाच त्या ठिकाणी जाण्याचा अधिकार आहे असं मला वाटतं. म्हणून अगोदर आई वडिलाची पण सेवा केली. हे मी मुद्दाम सांगते तुम्हाला कारण आज ती काळाची गरज आहे. आणि क्वचित काही ठिकाणी सेवा होते, काही ठिकाणी होत नाही आणि हे सांगावं लागतं. आज विचार जर केला आपण, हा महाराष्ट्र पुंडलिकाचा महाराष्ट्र आहे आणि या पुंडलिकाच्याच महाराष्ट्रामध्ये पुंडलिकाच्याच नावाने वृद्धाश्रम उभारली जातात. म्हणजे वृद्धाश्रमालाच नाव दिलं जातं काका बरं का, वृद्धाश्रमालाच नाव दिलं जातं भक्त पुंडलिक. किती दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि म्हणून या ठिकाणी पुंडलिक बनलं पाहिजे आपण. जर तुम्ही पुंडलिक बनला तर वृद्धाश्रम काढायची वेळ सुद्धा महाराष्ट्रावरती कधी येणार नाही. आणि म्हणून लक्षात घ्या काकांची ती भूमिका आहे सध्या. काकांनी मला सांगितलं बऱ्याच वेळा आता ह्या वेळेस खूप अडचणी येतील तरी पण मी सप्ताह करणारच आहे आणि ते करूनच दाखवलं त्यांनी. म्हणून लक्षात घ्या सेवा केली पाहिजे तर अशी सेवा करून परमार्थ केला पाहिजे. आई वडिलाची सेवा केली तर सगळं काय होतं, दोन्ही साध्य करता येतं. पण जीवनामध्ये ज्याला परमार्थ करायचा आहे त्याने आई वडिलाची सेवा अगोदर केली पाहिजे आणि नंतर दुसऱ्या क्रमांकाला परमार्थ केला पाहिजे. म्हणून मायबाप हो ह्या अभंगामध्ये सेवेला महत्त्व दिलेलं आहे. भगवान परमात्म्याची सेवा पाहिजे पण कशाची, चरणाची सेवा पाहिजे. आणि ते पण कुठं पाहिजे, अखंडित सेवा पंढरपूर क्षेत्रामध्ये पाहिजे. कारण तो भगवान परमात्मा कसा आहे, वेदा नाही कळला, वेदा नाही कळला, अंतपारयाचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. वेदा नाही कळला, वेदा नाही कळला, अंतपारयाचा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. निराकार तो निर्गुण ईश्वर जसा प्रगटला तसा विटेवर. निराकार तो निर्गुण ईश्वर जसा प्रगटला तसा विटेवर. उभय ठेविले हात कटीवर, उभय ठेविले
वेदांना सुद्धा ज्याचा अर्थ समजला नाही असं असणारा पांडुरंग परमात्मा आणि त्याचं ते क्षेत्र आणि त्याच्या क्षेत्रामध्ये असणारे जे संत महात्मे आहेत, अशा संताचा संग माझे नामदेव महाराज मागतायत. कारण बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. आज कलियुगामध्ये खऱ्या संताची भेट होणं अतिशय दुर्मिळ गोष्ट आहे, अवघड गोष्ट आहे. आणि ज्याला झाली त्याच्यासारखा भाग्यवान दुसरा कोणी नाही. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. आणि म्हणून संताच्या संगतीचं महत्त्व सांगावं तेवढं आता वेळ आपला खरं तर टायमिंगच्या पुढं जाईन, त्यामुळे थोडक्यात सांगते. संताचा संग महाराजांनी का मागितला याचं कारण असं आहे, त्याची माझे हित करीती सकळ. अरे आपल्या जीवनाचं हित फक्त संतांना माहिती आहे, बाकी कोणाला. आपले आई वडील आणि संत महात्मे यांच्या इतकं आपलं हित कोणालाच कळत नाही. आपल्याकडे किती पैसा असू देत, पैशाला आपलं हित माहिती का? पैशाला आपलं चांगलं वाईट कळतं का? कल्पवृक्ष जरी असला तरी कल्पना करणारा बरोबर पाहिजे, नाहीतर त्याचा नाश झाल्याशिवाय राहत नाही. एक जण शेतामध्ये गेला, काम करून कंटाळला आणि एका झाडाखाली बसला. बसल्यानंतर त्याला असं वाटलं, इथं जर का थंडगार पाणी असतं तर किती छान झालं असतं. लगेच त्याच्या समोर पाणी हजार. कारण तो ज्या झाडाखाली बसला होता ते झाड कशाचं होतं? कल्पवृक्षाचं होतं. म्हणजे आपण जी कल्पना करतो ते ती पूर्ण करतं. त्याला असं वाटलं, अरे बरं झालं, पाणी मागितल्याबरोबर पाणी हजर. नंतर त्याला असं वाटलं, अरे इथं जर का पंचपक्वानाचं भोजन असतं तर किती छान झालं असतं. लगेच त्याच्यासमोर पंचपक्वानाचं ताट हजर. नंतर त्याला असं वाटलं, इथं भूत तर नाही ना, भूत पण हजर. नंतर त्याला असं वाटलं, मला खाणार तर नाही ना, अहो खाऊन टाकलं, बघता काय. म्हणून कल्पना करणारा जर बरोबर नसेल तर त्याचा नाश होतो. कल्पवृक्ष जरी असला तरी त्याला आपलं हित अहित कळत नाही, पण संतांना आपलं हित कळतं. म्हणून संताच्या संगतीमध्ये परमार्थ केला पाहिजे. आणि परमार्थ करत असताना आज करू उद्या करू असं नाही, जोपर्यंत आहात तोपर्यंतच परमार्थ करून घ्या. काही काही लोकांना जर विचारलं ना माळ घाला, ते म्हणतात हे काय आमचं वय आहे का? म्हणजे काही काही लोकांनी परमार्थ म्हातारपणावर ढकलून दिला आहे. आणि जर तुम्हाला म्हातारपण नाही चालत तर तुम्हाला माहिती आहे का तुम्ही कुठपर्यंत जगणार आहे? तुमचं आयुष्य तुम्हाला माहिती आहे? अरे आयुष्य कोणाचं निश्चित नाही. म्हणून जोपर्यंत आहात तोपर्यंतच परमार्थ करून घ्या. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. म्हणून खरी परमार्थाची गरज तरुणांना आहे, ह्या लेकरांना खरी परमार्थाची गरज आहे. म्हातारी माणसं काही कीर्तन ऐकून सुधरत नाही आणि तमाशा ऐकून बिघडत नाही. खरी कीर्तनाची गरज त्यांना नाही. म्हणून परमार्थ केला पाहिजे, तरुण वयात केला पाहिजे. मी मुद्दाम सांगितलं. आणि तो संताच्या संगतीमध्ये केला पाहिजे. म्हणून महाराज या ठिकाणी संताचा संग मागतायत. आणि हे करत असताना जेव्हा नामदेव महाराजांना देव विचारतात, ठीक आहे मी तुला संताचा संगही देईल, पंढरी क्षेत्रामध्ये तुला जन्म देईल, पण तुला कोणत्या जातीमध्ये जन्म हवाय? तेव्हा नामदेव महाराज म्हणतात, परमार्थ हा जातीचा नाही. आमचा वारकरी संप्रदायामध्ये जातपात मांडली जात नाही. जात वित गोत कुळशीळ मत भजे का त्वरित भावनायुक्त. तेव्हा मला कोणत्याही जातीमध्ये अगदी खालच्या कुळामध्ये जन्म दिला तरी चालेल, फक्त तुझी भक्ती आहे ती माझ्या हातून चुकता कामा नाही. जन्म हो का भलते याती, 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 हो जन्म हो का भलते याती, 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 जन्म हो का भलते याती,
जन्म हो का भलते अति परी नाजुके हरे भक्ते प्रेमी नाजुके हरे भक्ते प्रेमी नाजुके हरे भक्ते प्रेमी नाजुके हरे भक्ते वास द्यावा पंढरीचा 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 वास द्यावा पंढरीचा